सनातन धर्म हा भारताचा मूळ धर्म. आमदार बसनगौंडा पाटील यत्नाळ. सनातन धर्म हा भारताचा मूळ धर्म असून प्रत्येकाने आपल्या धर्माचं पालन केलं पाहिजे, आपली संस्कृती जपण्याचं कार्य आपण केलं पाहिजे, असं आवाहन विजयपूरचे आमदार बसनगौंडा पाटील यत्नाळ यांनी मांजरी इथं केलं. मांजरी येथील नरवीर तानाजी युवक मंडळाच्या वतीनं नवरात्रनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्रीमंत महादजीराजे शितोळे सरकार अंकलेकर उपस्थित होते. तर कार्यक्रमास श्रीपाद गिरी महाराज व शशिकांत पडसलगी यांचं दिव्य सानिध्य लाभलं. यावेळी बोलताना बसनगौंडा पाटील म्हणाले की सनातन धर्म हा भारतातला सर्वात प्राचीन धर्म असून जगातील सौदी अरेबियासारखे देश या धर्माला बांधू लागलेत. तेथे मंदिर निर्माण होत असून आपल्या देशात मात्र मंदिरांवर दगडफेक केली जाते. येथील राज्य सरकार अशा घटनांकडे डोळेझाक करत असून आपल्या देशाचा पैसा दुसऱ्या देशात नेणाऱ्या धर्माला राज्य सरकारकडून महत्त्व दिले जात आहे. येथील मंदिरांसाठी मात्र निधी दिला जात नाही, ही खेदाची बाब आहे. अनेक ठिकाणी मंदिरांच्या जागेवर अतिक्रमण केलेलं दिसून येतं. हिंदू धर्मांविरुद्ध कटकारस्थान रचण्यात येत आहे. अशावेळी आपण आपला धर्म, आपली संस्कृती, आपली मंदिरं याचं जतन व रक्षण करण्यासाठी जागृतीचं कार्य केलं पाहिजे. हिंदू धर्माचं रक्षण करण्याबाबत राज्य सरकार उदासीन दिसून येतं. स्वातंत्र्यपूर्व काळातही देशासाठी योगदान दिलेल्या महत्त्वाच्या व्यक्तींचा उल्लेखही केला जात नाही. धर्म व संस्कृतीसाठी छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, राजमाता अहिल्याबाई होळकर, स्वातंत्र्यपूर्व काळात स्वातंत्र्य लढ्यात लढणारे नेताजी सुभाषचंद्र बोस, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या महान व्यक्तींचे योगदान असून अशा महान व्यक्तींच्या कार्याचा परिचय सर्वांना करून देणं आवश्यक आहे. देशात अहिंसेला प्राधान्य देणारं सनातन, जैन, बौद्ध, लिंगायत हे धर्म मूळ धर्म असून त्यांचे रक्षण करण्यासाठी, जागृतीसाठी नवरात्रीमध्ये असे कार्यक्रम राबवण्यात येत आहेत. हे कौतुकास्पद आहे असं त्यांनी सांगितलं. कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. भारत मातेच्या प्रतिमेला पुष्पहार घालून दीप प्रज्वलनानं कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमास मांजरी परिसरातील असंख्य नागरिक, युवक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दळवाई सर व सुनील वडगोले यांनी केलं.